सध्या शेतकऱ्यांच्या दुष्काळी मदत, चारा छावण्या आणि पाणी टंचाई यासारख्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणत्याच राजकीय नेत्यांना वेळ नाही. प्रत्येक नेता शेतकऱ्यांच्या चुलीवर आपली भाकरी कशी भाजेल हेच पाहत आहे. राजकीय नेते सध्या मी शेतकऱ्यांसाठी काय केले आणि विरोधकांनी शेतकऱ्यांसाठी काहीच नाही केले हे सांगण्यातच व्यस्त आहेत. परवा भाजपने शरद पवारांना त्यांच्या कार्यकाळात स्वामीनाथन आयोगाची एकही शिफारस लागू केली नाही, तर हेच खरे शेतकऱ्यांचे वैरी आहेत अशी टीका केली होती. तर आता शरद पवारांनी त्याला उत्तर देताना, मी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांच्या समस्येवर मार्ग काढले. गुजरातमध्ये दुष्काळ पडला तेव्हा महाराष्ट्राने गुजरातला हातभार लावला. मात्र मोदीची भूमिका आता बदलली. एवढेच नाही तर शेतमालाला भाव मिळावा म्हणून मी संसदेत मागणी केली होती. तेव्हा स्वतः नरेंद्र मोदी मला म्हणाले होते की तुम्ही खाणाऱ्यापेक्षा पिकवणाऱ्याचा विचार जास्त करता. मी नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो की पिकवणारा जगला तरच खाणारा जगेल असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. खरंच शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून देण्याचे काम कोण करू शकेल, नरेंद्र मोदी की शरद पवार? तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलही सबस्क्राईब करा. परत भेटूत नवीन विषयासोबत. धन्यवाद.